करायलाच पाहिजे. त्या लाडक्या बहिणीचे बऱ्याच लाडक्या बहिणी बाहेर काढल्यात आणि काही 14,000 दाजीने बी काढले होते वाटतं पैसे लाडकी बहीण होऊन. ते दाजीच्या मागा लागले ते म्हणले मी ते 14,000 वसूल करणारे पैसे. आता ती पण लाडकी बहिणीचंच दाजी आहे ना कुणीतरी. अरे जरी दाजीना काढले असले 14,000 तरी ते बायको आहेच ना दाजीला, ती तुमची बहीणच आहे ना मग लाडकी बहीण. मग दाजीचे पैसे हाणायला लागले ना फडणवीस साहेब. काय दाजीने काय वाटलं केलं तुमचं एवढं की 14,000 दाजी सोडून द्या एवढी बार. गुन्हे तर दाखल करूच नका पण दाजी कोण घेऊ बी नका नाही एवढी बार. ते बहिणीला त्रास देणार आहो तुमच्या. मग असे कसे लाडकी बहीण आहे फडणवीस साहेब तुमची. तुम्हाला वाटतं का बहिणीला त्रास व्हावा. जाऊ द्या ना एखाद बार दाजी असतं एखाद बार एखादा आडमोठा दाजी असं. मग त्या अधिकाऱ्याला दोष द्या ना म्हणा. दाजीला कम दोष द्या सरकारी अधिकारीच आहेत थेट म्हणून. मग ही सवत दाजी आहे का फडणवीस साहेबाचा पैसे घेतल्याला. हा ते अधिकाऱ्यांचा दोष आहे. अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा. ते बिचारे शेतकरी गरीब दाजी निघणारे ते आता 14,000 निघालेले. गरीबाच्या मागा लागून फडणवीस साहेबाला काय मिळणार आहे. आता काही तुम्ही अपात्र लाडक्या बहिणी काढल्या, मतदान होस तर पात्र होते, मतदान झाले की ते अपात्र झाले. बरं ठीक आहे बाबा काय करीनात का. दाजी तोवर दिसले नाही की 14,000 तुम्हाला पैसे घेतलेले. मतदान झालं आता काय दाजीला त्रास देतात त्याजवळ नसतील बी. आता ते तवाच उडीले असतील. उगाच त्रास देऊ नका त्या 14,000 सुद्धा फडणवीस साहेब. बहीण नाराज होते म्हणजे का तुम्हाला त्या 14,000 दाजीच्या बहिणी मतदान नाही करणार पुन्हा पांगन ती.